हॅलो एव्हरीवन, माय आर्टवर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण आत्ताच एक क्युलिंगचा व्हिडिओ ज्याच्यापासून आपण सिंहासन बनवलं किंवा आसन बनवलं महाराजांचं, तर आज आपण बघतोय क्युलिंगचाच दुसरा व्हिडिओ, ग्रीटिंग कार्ड म्हणा तुम्ही। तर आपण कामाला सुरुवात करूया। मी 2 स्ट्रिप ग्रीनच्या घेतल्या, डार्क ग्रीनच्या, आणि 2 लाईट ग्रीनच्या घेतलेल्या आहेत। आणि आता आपण रोल करतोय, लूज ठेवून करायचं, जास्त घट्ट करू नका। अशा प्रकारचे शेप बनवून घ्यायचे आपल्याला, ठीक आहे। तुमचे चांगले बनले ना तर आपोआपच त्याला शायनिंग येईल, त्याला जास्त काय करायची गरज नाही। अशा प्रकारची कॉईल बनली पाहिजे आपली। काढल्यानंतर आपण काय करायचं, मधून प्रेस करून परत वरच्या साईडला प्रेस करायचे। पहिले पॉइंट मधून प्रेस कर, मग पॉइंट प्रेस करा। 12 स्ट्रीप यूज करून हे 3 लीफ रेडी केलेले आहेत। तर हे मी फुलाच्या मधलं बनवलं आहे। ह्याच्यामध्ये चॉकलेटी कलरची स्ट्रीप वापरले आणि बाजूला डार्क ब्ल्यू कलरचे स्ट्रीप घेतलेले आहेत। या सुद्धा 2-2 स्ट्रीप आहेत, म्हणजे एकूण 4 स्ट्रीप वापरून दाखवतो तुम्हाला कसं बनवायचं आहे। तर आपल्याला लागेल हे कर्लर। 2 स्ट्रीप एकमेकांना जॉईंट करून घेऊया आपण। पहिले ह्याचं टोक असतं ना, एक साईड घ्यायची आपल्याला असेच बनवायचे। तर ही मध्ये येणार चॉकलेटी, तर पहिले हिला इथे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये मशीनच्या। एकदा ही मशीनमध्ये गेलं ना की आपल्याला फिरवायचं आहे। आता ह्याला घ्यायचं आहे आपल्याला, हे बघा अशा प्रकारचे आता त्याच्यावरती कर्व पडतात, ठीक आहे। ते पडल्यानंतर आपल्याला पुढे काम करायचं आहे। आता ही काम आहे ना खूप लूज करायचं आपल्याला, आणखीन लूज करायचं आहे। आपण टाईट कॉईल बनवतो त्याच्यापेक्षा पण लूज। तर आपल्या फुलाचा मध्ये चिकटवण्यासाठी हा भाग रेडी झालेला आहे। आणि आता आपण पाकळ्या बघतो, ठीक आहे। आपण अशा प्रकारच्या पाकळ्या बनवून घेतोय, अशा आपल्याला रेडी करायच्या आहेत, ठीक आहे। तर कशा बनवायच्या बघून घ्या। अशा प्रकारची एक हे येते, फणी येते, विकत भेटते, त्या क्युलिंगची कोंब आहे। तर जर तुम्हाला ही मिळत असेल तर ठीक आहे, नाही तर आपली घरातली घ्या आणि तिच्यावरती तुम्ही ही बनवून बघा, इझिली बनतात ही। काय करायचं आपल्याला, फक्त पहिले 2 आहेत ना त्याच्यामध्ये याला अडकवून घ्यायचं आहे। अडकवल्यानंतर थोडासा ग्लू अप्लाय करायचा याच्यावर। एकदा का ग्लू अप्लाय केला की याला स्टिक करून घ्यायचं आहे। मध्ये करा, बाहेर आलं तरी चालतं, ठीक आहे। मग हे 2 खाचे सोडून तिसऱ्यामध्ये, ठीक आहे, तिसरा झाला, मग चौथ्यामध्ये, चौथा झाला, मग 5व्यामध्ये। एकदा आपली पाकळी उचलून बघायची। 1 2 3 4 झालेले आहेत आपले। आणि आता आपल्याला लास्ट टाकायचं आहे 5व्यामध्ये, ठीक आहे। हे बघा 5व्या ह्याच्यामध्ये टाकलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढे राऊंड आहेत ते सगळे इकडेच फिरवायचे आहेत 5व्या खात्यामध्ये। हे बघा, ही जी 5वी हे आहे स्टेप आहे, त्यातच आपल्याला सगळे राऊंड फिरवून घ्यायचे। थोडंसं टाईट ठेवा, नाहीतर ते काम खराब होऊ शकतं तुमचं, आणि प्रॅक्टिसशिवाय काहीच होत नाही। हवं तसं समजा की मी पण तुमच्याबरोबर प्रॅक्टिसच करते, ठीक आहे। आता आपल्याला पाठच्या साईडला ग्लू लावावं लागेल। त्यानंतर ही बाहेर काढून घ्यायची आपल्याला। ही आपली बनली आहे। इथे या साईडला आपल्याला प्रेस करून घ्यायची थोडीशी, बस। इथे काय करायचं नाही आपल्याला, इथून थोडा फुगी राहायला पाहिजे थोडासा। आता एक पेपर घ्यायचा आपल्याला, रेड कलरचा चार्ट पेपर घेतलास तरी चालेल। एवढ्या पेपरमध्ये बसेल इतकं मोठं झाकण घ्यायचं आहे। चार्ट पेपरवरती बसेल ना इतकं मोठं झाकण घ्यायचं आहे। मधून फोल्ड करून घ्या पहिले। फोल्ड केल्यानंतर हे झाकण असं ठेवायचं आहे इथपर्यंत, म्हणजे हा आपला फोल्ड आहे तिथे। आता सर्कल ड्रॉ करून घ्या, कट करून घ्यायचं आपल्याला ते। दोन्ही सर्कलला जॉईंट राहतील, बघा जॉईंट असतील अशी आपल्याला कट करून घ्यायचे। आता आपल्याला काय करायचं, एक छोटं सर्कल शोधायचं आहे। एक छोटं झाकण त्याच्यापेक्षा छोटं असेल असं घ्यायचं आहे आपल्याला, आणि एक सर्कल अजून ड्रॉ करून घेऊया। हलकी लाईन करा हलक्या हाताने, आणि याला कट करून घेऊया आपण। एक पेपर घ्यायचा आपल्याला, असं पेपर क्युलिंग सेट आपण विकत घेतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या ह्याला स्टिक करून घेऊया। कोणाला आता मिरर बसवणार त्याच्यावर, वेगळं काहीतरी करूया।
अर्ध कागदावर आणि अर्ध ग्ल्यू आहे ना तो तुमच्या ह्याच्यावर आला पाहिजे वरती. 8 आकडा काढला ना आपण. तर हे बघा आपलं इथपर्यंतचं काम कंप्लीट झालेलं आहे. आपण आता फुलं बनवायला घेऊया. ह्याला खालून थोडंसं पुश करून घ्यायचं बाहेर. हे बघा असं. त्याने एक ना डोम शेप तयार होईल. नाही तर तुमच्याकडे असं असेल ना, असं वाला असेल, याचा वापर पण तुम्ही करू शकता. आणि याच्यावरती ग्ल्यू अप्लाय करून घ्यायचा आपल्याला. हा ग्ल्यू वेगळ्या पद्धतीने अप्लाय होतो. आणि याला थोडं सुकू दे. आता याला ड्राय होऊ दे पहिले. तोपर्यंत आपण दुसऱ्या फुलाची तयारी करून ठेवूया. पाकळ्या बनवायच्यात आपल्याला फक्त. हे बघा एक कॉईल घेतले मी, म्हणजे आपण स्ट्रिप बोलतो तिला. स्ट्रिप घेतले आपण आणि मधून फोल्ड केले. फोल्ड केल्याच्या नंतर जिथे फोल्ड आहे ना आपला, तिथून आपल्याला ती हे करायची, रोल करायला सुरुवात करायची. ठीक आहे. चिकटवायचं नाही पहिले. काढायची हातामध्ये आणि लूज सोडायची थोडी. लूज सोडल्यानंतर आपल्याला जो शेप हवा आहे, ठीक आहे, एका साईडने प्रेस करून घ्यायची हिला. आणि इथून आपल्याला राऊंडच हवी आहे ना. दुसऱ्या साईडने ग्ल्यू अप्लाय करून घेऊया. अशा प्रकारच्या काहीशा पाकळ्या बनतील. एक दुसरा तरीका पण बघून घ्या. स्ट्रिप घेतली आणि रोल करायला सुरुवात करायचं आहे. लूज ठेवा. लूज रोल करायचं आहे आपल्याला, म्हणजे वाळताना सुद्धा लूजच करायचं आहे. त्यानंतर आपण सुट्टा सोडणार आहोत. आणि समजा जरा जास्तच लूज झालं ना, तर इथून कॉईलला खेचा, स्ट्रिप खेचा आणि एका साईडला फोल्ड करून टाकायचं आपल्याला आणि ग्ल्यू अप्लाय करून घेऊ. ठीक आहे. हा तरीका आणखी सोपा आहे. तीन स्ट्रिप आहेत या. इथून स्टिक करायला सुरुवात करायची. अशा कामासाठी तर तुम्ही फेविबॉन्ड यूज केलं तर जास्त चांगलं आहे. कारण ग्ल्यू चांगला आहे हा, खूप लोक वापरतात. पण जिथे आपल्याला फास्ट ड्रायिंग हवी आहे ना, म्हणजे खूप लवकर सुकलेला हवं आहे, तिथे आपल्याला खूप वेळ जातो. टाचण्या असतील तर त्याचा वापर केला तरी चालेल. आता अजून थोडी घेऊया. इथपर्यंत स्टिक करून झालेलं आहे आपलं. इथे कट करून घेऊया. कट केल्यानंतर आपल्याला स्टिक घेऊन व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. जो डोम शेप आपण मगाशी बनवून घेतलेला, त्याला ग्ल्यू अप्लाय करून घेऊया खाली. जिथे आपल्याला हवा तिथे स्टिक करून घ्यायचं आहे. ही छोटी साईड आहे ना, ती इथे ठेवायची आणि मोठी साईड आपल्याला तिकडे घ्यायची. असेच सगळे स्टिक करून घ्यायचे आपल्याला. फायमची एक स्ट्रिप वापरून मी टाईट कॉईल बनवून घेतले. आजूबाजूला ग्ल्यू अप्लाय करून घेऊया. आणि जे पण दुसरे ड्रॉप शेप बनवले ना, ते इथे अरेंज करायचे. आणि जर आपल्याला गरज लागली तर त्या वेळेला आपण बनवू शकतो. त्याला ड्राय होऊ दे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दुसरीकडे पण या काचा अरेंज करून घेऊया आपण. ठीक आहे. मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारची वेल कशी बनवायची, ही जी बनवली आहे ती कशी बनवायची बघून घ्या. एक साईडला फोल्ड करून घ्यायचे, म्हणजे इकडून ना तर इथून टाईट फोल्ड करायची तिला. आणि दुसरी साईड आपण चिकटवून घेतलेली आहे. ठीक आहे. मी दाखवते तुम्हाला. इथून बाहेर काढायचे. तिला बाहेर काढल्याच्या नंतर
इथून सोडून द्यायचे हळूहळू, ती आपोआप आपला शेप घेते. आणि या साईडला चिकटवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जशी हवी ना तशी तिला अरेंज करायची. जसं प्रेशर टाकत जाल ना तशी तशी खुलत जाईल ती. तर अशाच प्रकारची ना एक टाईट कॉईल अजून बनवून घेऊया सिंगल कलरमध्ये. दाखवते मी तुम्हाला. 5 mm ची सिंगल स्ट्रीप घेतलेली आहे. सिंगल म्हणजे एक स्ट्रीप घेतलेली आहे, मला एकच लागली. आणि कारण मी जसे वर्तुळ घेतलेत ना, हे घेतलेत ना, ह्याच्या हिशोबाने मी ते बनवते. आता आपण याला स्टिक करून घेऊया इथे. अजून एक स्ट्रीप आपण बनवणार आहोत अर्धी, हाफमध्ये मोडून घेणार आहोत. तर आपल्या हाफमध्ये पण एक कॉईल बनलेली आहे बघा, दाखवते मी तुम्हाला. तर अशा प्रकारे काही ना काहीतरी बनवून याच्यामध्ये अरेंज करत राहायचं आपल्याला. मी तुम्हाला तो जे फुलं फ्लावर बनवले, पत्ते बनवलेले ते सुद्धा लावून दाखवते. हे बघा 2 कलरमध्ये बनवले होते. जास्त नाही बनवले, 3च बनवले. पण आता हा कलर आहे ना मॅच व्हायला लागला, एकदम मिक्स झाला. तो जवळजवळ आपलं कंप्लीट झालेलं आहे. फक्त हे फ्लावर आपला फुल बनवायचं आहे. पाकळ्या बनवून घेतल्यात. ठीक आहे, अरेंज कशा करायच्यात ते बघून घेऊया. ठीक आहे, तर आपलं हे आजचं वुमन्स डे स्पेशल अशा प्रकारे आपण हे क्राफ्ट कंप्लीट केलेलं आहे. आणि जर तुम्हाला हे क्राफ्ट आवडलं आहे आणि अजून मी याच्यात पोर्ट्रेट बनवायचा प्रयत्न करणार आहे, लँडस्केप बनवायचा प्रयत्न करणार आहे. पण त्यासाठी मला खूप मेहनत पडणार. मेहनतीचं जाऊ देत, पण मला खर्च खूप पडणार आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर बेल आयकन जरूर प्रेस करा. आणि जुन्याने नसेल केला तर त्यांनी देखील बेल आयकनला प्रेस करा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे येणारे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझिली पोहोचले जातील. एन्जॉय करा व्हिडिओ. तर मी ना इथे थोडंसे कोडिशेलचं यूज केलेलं आहे. इथे जे स्पेस रिकामे होता ना तो मी याने भरला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ते करा, नाहीतर राहू देत, काही फरक नाही पडणार. छान दिसते तर अजून छान दिसेल. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.